तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत ठाणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र टिटवाळा म्हणजेच महागणपती येथे. मंडळी, कल्याणपासून ते टिटवाळ्यापर्यंतचा आपला प्रवास कसा झाला याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, आपल्या राजेशाही पर्यटन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. मी निलेश राजे. मंडळी, मागच्या भरपूर व्हिडिओमध्ये आपण चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मंडळी, आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळ्याचे महागणपती. टिटवाळेश्वर महागणपती, विवाह गणपती असंही त्यांना म्हणतात. तर आज टिटवाळ्याला जायचं निमित्त असं की नेहमी मी बऱ्याचदा टिटवाळ्याला आलोय गणपतीला, पण आज खास करून माझ्या धर्मपत्नीचा एक आग्रह होता की म्हणजे नेहमी मी एकटाच असतो प्रवासात मंडळी, पण आज प्रवासाला माझ्यासोबत माझी धर्मपत्नी आहे, कारण तिचा हट्ट होता की मला टिटवाळ्याचं मंदिर बघायचंय आणि त्यासाठी ती माझ्या सोबत आहे. आणि निमित्त पण तसंच आहे, आज 19 मे आहे, आमच्या लग्नाचा वाढदिवस. तेव्हा मंडळी माझ्यासोबत माझी धर्मपत्नी आहे. नमस्कार नमस्कार. तर मंडळी, चला आता मुंबईहून निघाल्याच्या नंतर कल्याण फाट्यावरनं आपण दुर्गाडीला आलेलो आहोत आणि दुर्गाडी चौकातून म्हणजे कल्याणच्या एंट्री पॉइंट पासून आता टिटवाळ्याला आपण निघत आहोत. साधारण 12 ते 15 किलोमीटर आहे टिटवाळा इथून. तर चला मंडळी, टिटवाळ्याचे श्री महागणपती. हे बघा मंडळी, मगाशी सांगितल्याप्रमाणे मुंबईहून निघाल्याच्या नंतर नाशिक मार्गावर साधारण 45 किलोमीटर अंतरावर आपल्याला भिवंडी कल्याण बायपास हा मार्ग मिळतो. तर आपल्याला डाव्या हाताला भिवंडी आणि उजव्या हाताला कल्याण. तर आपण कल्याणच्या दिशेने चाललेलो आहोत आणि कल्याणच्या आता गोवा, कोन ही गावं पार करून आपण कल्याणच्या दुर्गाडी पुलावर आहोत. काही क्षणातच आता दुर्गाडीचं चौक येईल आपल्याला आणि इथून आपला टिटवाळा हा प्रवास सुरू होईल. मंडळी, कल्याणच्या दुर्गाडी चौकातून सरळ निघायचंय, कुठेही वळायचं नाहीये सध्या. या ठिकाणी कल्याणचं एक प्रसिद्ध देऊळ आहे, लाल चौकीचे श्री गणराय. हे बघा, हा तो लाल चौकी चौक आणि या ठिकाणी एक गणपती बाप्पाचं देऊळ आहे. सरळ जायचं आहे आपल्याला आणि मंडळी, आपल्याला सहजानंद चौकात डाव्या बाजूला वळायचं आहे. जोपर्यंत सहजानंद चौक येत नाही तोपर्यंत आपल्याला सरळच जायचं आहे मंडळी. हे बघा मंडळी, कल्याणचा आता सहजानंद चौक येतोय. हे बघा, सांगितल्याप्रमाणे डाव्या बाजूला आता या चौकातून वळायचं आहे आपल्याला. हा आहे कल्याणचा सहजानंद चौक आणि डाव्या बाजूला वळून सरळच जायचं आहे. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत उजव्या हाताला वळायचं नाहीये. नंतर मग आपल्याला पुढे जाऊन उजव्या हाताला वळायचं आहे. मंडळी, सरळच जायचंय. सहजानंद चौकातून डाव्या हाताला वळून आपल्याला सरळ जायचंय, अगदी सरळ जायचंय. सरळ जायचंय आणि आता आपल्याला उजव्या हाताला वळायचंय मंडळी. उजव्या हाताला वळून आपल्याला पुन्हा डाव्या हाताला वळायचंय आणि आता हा रस्ता आहे मुरबाड रोड. सरळ जायचंय. मुरबाड रोडवर आपण सरळ जाऊन आपल्याला मुरबाड रोडवर उजव्या हाताला शहाडचा ब्रिज लागेल.
आणि त्या ब्रिज खाली शहाड रेल्वे स्टेशन आहे मंडळी. हा खरा कल्याण नगर मार्ग आहे. आता ब्रिज येतोय, ब्रिजवर चढायचं आहे आपल्याला. हे बघा मंडळी, आपण आता ब्रिजवर चढलेलो आहोत. रस्ता पण चांगला आहे, सरळ आहे आणि शिवाय मोकळा आहे. आज फार वर्दळ नाहीये. आणि ब्रिज उतरल्याच्या नंतर उजव्या हाताला आपल्याला बिर्ला मंदिर वगैरे लागतं आणि डाव्या हाताला सेंच्युरी कंपनी आहे. सरळच जायचं आहे आपल्याला, सरळ जायचं आहे मंडळी. ब्रिज उतरलोय आता आपण. सरळच जायचं आहे मंडळी. उजव्या हाताला सांगितल्याप्रमाणे बिर्ला मंदिर वगैरे आहे. आणि आता समोर हे बघा, हा चौक येईल छोटासा आणि उजव्या हाताला मारळ हे गाव आहे. सरळच जायचं आहे आपल्याला नगर मार्गे, म्हणजेच मुरबाड मार्गे. हा कल्याण मुरबाड नगर मार्ग आहे. हे बघा, पूर्ण रस्ता मोकळा आहे मंडळी. टिटवाळ्याच्या महागणपतीला विवाह गणपती हे नाव कसं पडलं याबद्दल मी थोडंसं सांगतो. आपल्याला कदाचित माहिती असेल किंवा काही मंडळींना माहिती नसेल, तर थोडीशी मी माहिती देतो त्याबद्दल, म्हणजे थोडीशी भर होईल आपल्या माहितीत. मंडळी, बऱ्याच वर्षांपूर्वी, अनेक वर्षांपूर्वी कण्व नावाचे ऋषी होते आणि ज्यांचा आश्रम टिटवाळा या ठिकाणी होता. आणि ते गणपतीचे उपासक होते. गणपतीचे ते भक्ती करत असत. त्या काळी राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांच्याविषयी ही कथा आहे थोडी. मंडळी, रायता ब्रिज सोडलाय आता आपण. तर राणी शकुंतला हिने त्या आश्रमात, कण्व ऋषीच्या आश्रमात गणपतीची उपासना केली, दुष्यंत राजा पती म्हणून मिळावा याकरता. आणि तिची ती उपासना सफल झाली. मंडळी, आता गोवेली आलेले आहे. या ठिकाणी आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे. डाव्या हाताला आपल्याला टिटवाळा आहे. आपण वळतोय डाव्या हाताला. सरळ जायचं आहे आता. सरळ जायचं आहे मंडळी. तर अशा प्रकारे राजा दुष्यंत आणि शकुंतला राणी यांचा विवाह थाटामाटात पार पडला. आणि त्यांचा विवाह त्या गणपती बाप्पाच्या कृपेने पार पडला, म्हणून त्याला विवाह गणपती असं म्हणतात. हे बघा मंडळी, सरळ जाऊन आता दोन फाटे फुटतात, उजवा आणि डावा. आपल्याला डाव्या हाताला वळायचंय. डाव्या हाताला टिटवाळा गाव आहे आणि थेट मार्ग गणपती मंदिराकडे. मंडळी, पुढे काळाच्या ओघात मूर्ती हरपली, खूप वर्ष गेली आणि त्यानंतर अनेक वर्षांनी थोरले बाजीराव पेशवे यांचं राज्य आलं. थोरल्या बाजीराव पेशव्यांचं राज्य आल्याच्या नंतर ते एकदा येथून जवळच असलेला तलाव स्वच्छ करत होते. त्यांच्या कामगारांना सांगितलं त्यांनी की तलाव साफ करा. पाण्याचा दुष्काळ होता त्यावेळी आणि तलाव साफ करता करता त्यांना तीच गणपतीची मूर्ती पुन्हा मिळाली आणि मग त्यांनी पुन्हा त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ते हे विवाह गणपती म्हणजेच आपले टिटवाळ्याचे
महागणपती, सिद्धिविनायक गणपती. मंदिर आलेलं आहे, डाव्या हाताला देऊळ आहे. मंडळी, गाडी पार्क करण्यासाठी ही बघा केवढी मोठी जागा आहे. इथे आपण गाडी पार्क करतोय आता. मंडळी, हे बघा, हे प्रशस्त असं गणपती बाप्पांचं देऊळ आणि हा मार्ग आहे देवळामध्ये आतमध्ये जाण्याचा. भरपूर भक्त येतात मंडळी आणि बाप्पा सगळ्यांची मनोकामना पूर्ण करतात. मंडळी, सगळ्यात आधी आता बाप्पाचं दर्शन घ्यायला आम्ही जातोय. मंडळी, बाप्पाचं दर्शन घेऊन निघालोय आता. हे बघा मंडळी, अनेक स्टॉल आहेत इथे, वेगवेगळ्या वस्तू, लहान मोठ्यांच्या वस्तू, फुलं, खेळणी, खूप छान. मंडळी, आपण पाहताय हे गाडी पार्किंगचं ठिकाण मगाशी आपल्याला सांगितलं. आणि मंडळी, त्याला लागूनच बाजूला एक तलाव आहे जिथे बोटिंग वगैरे होते. लहान मुलांना बोटीचा आस्वाद घेता येईल. छान, खूप सुंदर. हे मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. बाजूलाच एक बगीचा आहे सुंदर असा, आपण पाहू शकता मंडळी. हे बघा, ही मागची बाजू. हा बघा मंडळी, हा बगीचा आहे. खूप सुंदर आहे, बसण्यासाठी खूप चांगली जागा आहे. वेगवेगळी फुलं, झाडं इथे आपल्याला पाहायला मिळतील. मंडळी, रेल्वेने सुद्धा इथे येऊ शकता. टिटवाळा, आसनगाव किंवा कसारा ही लोकल येथे चालते आणि स्टेशनपासून 20 रुपये शेअर रिक्षा घेते. हे बघा, हे मंदिराची मागची बाजू आहे. जेव्हा अंगारिका संकष्टीला ज्या वेळेला भरपूर गर्दी होते त्यावेळेला इथपर्यंत लाईन असते, अजून मोठी असते. मंडळी, एक दिवसाची पिकनिक आणि बाप्पांचे दर्शन एका दिवसात आपल्याला साध्य करता येईल या ठिकाणी. आणि मंडळी, इथे खाण्यापिण्याचे तसे काही वांदे नाही आहेत. इथे भरपूर हॉटेल्स आहेत, राहायला लॉजिंग वगैरे आहेत, चांगली सोय आहे इकडे. तर मंडळी, हे होतं टिटवाळेश्वर, टिटवाळेचे श्री महागणपती देवस्थान. वरदविनायक, सिद्धिविनायक, विवाह विनायक म्हणून याला संबोधतात. तर मंडळी, आता नेहमीप्रमाणे इथून पुढे आपला प्रवास बॅक टू पॅव्हिलियन. तोपर्यंत आपल्या राजेशाही पर्यटनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटू मंडळी. तोपर्यंत बघत राहा राजेशाही पर्यटन, हसत खेळत प्रवास. आपल्याला निलेश राजेचा नमस्कार, धन्यवाद.